विवाहबाह्य संबंध किंमत एका चुकीच्या निर्णयाची। सांगली जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावात स्वरा आणि अमोलचं आयुष्य वरून पाहता अगदी सुखी वाटायचं। लग्नाला 10 वर्ष झाली होती। 7 वर्षांची मुलगी सई, स्वतःचं घर, अमोलची चांगली नोकरी आणि समाजात मान सन्मान। पण प्रत्येक घराच्या बंद दरवाजांमागे काही न बोललेली दुःख असतात, तशीच काही दुःख स्वराच्या मनातही होती। अमोल चांगला माणूस होता, पण गेल्या काही वर्षांत तो कामात इतका गुंतला होता की संसार फक्त जबाबदाऱ्यांपुरता उरला होता। सकाळी ऑफिस, रात्री उशिरा घरी येणं, जेवण आणि झोप। स्वराशी मनमोकळ्या गप्पा, तिच्या भावना, तिचे प्रश्न यासाठी त्याच्याकडे वेळच नव्हता। सुरुवातीला स्वराने खूप प्रयत्न केले। कधी प्रेमाने, कधी रागाने, कधी अश्रूंनी तिने अमोलला समजावण्याचा प्रयत्न केला। पण प्रत्येक वेळी त्याचं एकच उत्तर असायचं, हे सगळं तुमच्यासाठीच करतोय स्वरा। पैसे कमवले नाहीत तर घर कसं चालेल? स्वरा गप्प व्हायची, कारण त्याचं म्हणणं चुकीचं नव्हतं, पण मनाला पैशांपेक्षा माणसाची गरज असते, हे तो विसरत चालला होता। एक दिवस स्वराची फेसबुकवर जुन्या कॉलेजमधल्या मित्राशी, रोहनशी पुन्हा ओळख झाली। सुरुवातीला साध्या गप्पा सुरू झाल्या। कशी आहेस, काय चाललंय, अशा सामान्य प्रश्नांपासून सुरुवात झाली। रोहन खूप चांगला श्रोता होता। स्वरा बोलायची आणि तो ऐकून घ्यायचा। तिच्या प्रत्येक गोष्टीत रस दाखवायचा। हळूहळू ती त्याच्याशी जास्त बोलू लागली। दिवसातून 1-2 मेसेजपासून सुरुवात झालेली गोष्ट आता तासनतास चालणाऱ्या चॅटपर्यंत पोहोचली। एके दिवशी रोहनने विचारलं, स्वरा, तू खरंच आनंदी आहेस का? हा प्रश्न ऐकून ती काही क्षण शांत झाली, कारण हा प्रश्न तिला कोणी अनेक वर्षांत विचारलाच नव्हता। त्या दिवसानंतर त्यांच्या नात्यात एक वेगळी जवळीक निर्माण झाली। रोहन पुण्यात राहत होता। काही महिन्यांनंतर तो कामानिमित्त सांगलीला आला। त्याने स्वराला भेटण्याचा आग्रह केला। स्वराने सुरुवातीला नकार दिला, पण मनाच्या एका कोपऱ्यात तिलाही त्याला भेटायची इच्छा होती। शेवटी ती तयार झाली। एका कॅफेमध्ये त्यांची भेट झाली। रोहन समोर बसला होता। अनेक वर्षांनंतरही त्याच्या चेहऱ्यावरचं हसू तसंच होतं। त्या दिवशी त्यांनी 2 तास गप्पा मारल्या। स्वरा खूप दिवसांनी मनापासून हसली होती। घरी परतताना तिच्या मनात अपराधी भावना होती, पण त्याचबरोबर एक विचित्र आनंदही होता। पुढच्या काही महिन्यांत त्यांच्या भेटी वाढल्या। रोहन तिच्यासाठी भावनिक आधार बनत गेला। एक दिवस त्याने तिचा हात हातात घेतला। स्वरा दचकली। तिच्या मनात हजारो विचार सुरू झाले। हे चुकीचं आहे, मी विवाहित आहे, माझी मुलगी आहे। पण त्या क्षणी तिच्या भावनांनी तिच्या विवेकावर मात केली। त्यानंतर त्यांच्या नात्याने विवाहबाह्य संबंधाचं रूप घेतलं। सुरुवातीला सगळं सुंदर वाटत होतं। रोहनचं प्रेम, त्याचं लक्ष, त्याचे मेसेज, त्याची काळजी। स्वराला वाटू लागलं की तिला खरं प्रेम आता मिळालं आहे। पण प्रत्येक चुकीची किंमत असते। एक दिवस अमोलने स्वराचा फोन पाहिला। त्याच्या नजरेस रोहनचे मेसेज पडले। सगळं सत्य त्याच्या समोर आलं। त्या रात्री घरात भयंकर वाद झाला। अमोलच्या डोळ्यांत अश्रू होते। मी इतका वाईट नवरा होतो का स्वरा? हा प्रश्न ऐकून स्वरा थरथरली। कारण अमोल वाईट नवरा नव्हता, तो फक्त तिच्यापासून दूर गेला होता। पण त्याच्या त्या चुकीची शिक्षा देण्यासाठी तिने स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा मार्ग निवडला होता। काही दिवस घरात अबोला राहिला। सईला काही समजत नव्हतं, पण आई वडिलांमधलं अंतर ती स्पष्टपणे अनुभवत होती। एका रात्री सई स्वराच्या मांडीवर डोकं ठेवून म्हणाली, आई, तुम्ही आणि बाबा पुन्हा आधीसारखे हसाल ना? हा प्रश्न ऐकताच स्वराच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले। तिला जाणवलं की तिच्या निर्णयाचा परिणाम फक्त तिच्यावर नाही, तर तिच्या मुलीवरही होत आहे। दरम्यान रोहनवरही दबाव वाढत होता। तो स्वतःच्या आयुष्यात गुंतू लागला। त्याचे फोन कमी झाले, मेसेज कमी झाले। ज्या प्रेमासाठी स्वराने सर्व काही धोक्यात घातलं होतं, ते प्रेम हळूहळू विरघळत चाललं होतं। एक दिवस रोहनने स्पष्ट सांगितलं, स्वरा, मला वाटतं आपण इथेच थांबलं पाहिजे। त्या क्षणी स्वराचं जग कोसळलं। ज्यासाठी तिने संसार धोक्यात घातला, तो माणूस आता तिच्यासोबत राहायलाही तयार नव्हता। ती पूर्णपणे एकटी पडली। एकीकडे दुखावलेला नवरा, दुसरीकडे दूर गेलेला प्रियकर आणि मध्ये अडकलेलं तिचं स्वतःचं मन। काही महिने खूप कठीण गेले। स्वराने स्वतःच्या चुका मान्य केल्या। तिने अमोलची माफी मागितली। माफी मागणं सोपं होतं, पण विश्वास परत मिळवणं खूप अवघड होतं। अमोलने तिला लगेच माफ केलं नाही, पण त्याने एक संधी दिली। आपण पुन्हा प्रयत्न करूया। त्याचं हे वाक्य ऐकून स्वरा रडू लागली। पुढची अनेक महिने त्यांनी एकमेकांशी बोलण्याचा प्रयत्न केला। समुपदेशन घेतलं, जुने राग, दुःख, अपेक्षा यावर चर्चा केली। हळूहळू जखमा भरू लागल्या। सगळं पूर्वीसारखं झालं नाही। काही गोष्टी कायम बदलल्या होत्या, पण त्यांनी नव्याने आयुष्य उभं करण्याचा प्रयत्न केला।
स्वराला एक गोष्ट कायमची समजली. विवाहबाह्य संबंधांची सुरुवात अनेकदा प्रेमातून होत नाही, ती भावनिक रिकामेपणातून होते. पण त्या रिकामेपणाचं उत्तर चुकीच्या नात्यात शोधलं तर काही क्षणांचा आनंद आयुष्यभराच्या वेदना देऊन जातो. प्रेम, विश्वास आणि नातं पुन्हा उभं करता येतं, पण तुटलेला विश्वास जोडण्यासाठी अनेक वर्ष लागतात. आणि काही जखमा अशा असतात ज्या भरतात, पण त्यांचे व्रण आयुष्यभर सोबत राहतात.